शेअर मार्केटमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने बरबाद केलं जातं याचं एक उत्तम उदाहरण सांगणार आहे. शेअर मार्केट शिकवणारे लोक काय करतात, की एक स्वतःची घिसीपिटी लाईफ तयार करतात. म्हणजे सुरुवातीला असं दाखवणार की ते फार गरीब होते, एक तुटकं फुटकं घर दाखवणार. त्यानंतर आत्ताची लाईफ दाखवणार की बाबा मी बंगला बांधलाय, मोठमोठी गाडी विकत घेतलेली आहे, 5 स्टार मध्ये जेवण करत आहे किंवा स्टारबक्सची कॉफी पित आहे, मॉलमध्ये महागडे शॉपिंग करत आहे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला आकर्षित पद्धतीने रील बनवून असं दाखवलं जातं की शेअर मार्केटमुळे माझं जीवन पूर्णपणे बदललेलं आहे. आणि तुम्हाला सुद्धा अशाच पद्धतीने जीवन बदलायचं असेल तर लवकरात लवकर आमचा कोर्स विकत घ्या किंवा आमची प्रीमियम सर्व्हिस विकत घ्या. परंतु मित्रांनो, हे तुमच्या जीवावरती उड्या मारत असतात. काय होतं की एखाद्या इन्फ्लुएन्सरला 1,00,000-2,00,000 लोक फॉलो करत असतील, त्यातील 50 जरी लोकांनी यांचा कोर्स विकत घेतला तर यांच्याकडे एका महिन्याला जवळपास 1 ते 2 लाख रुपये आरामशीर बनतात. मग ह्याच पैशाचा वापर करून ते काय करतात, स्टारबक्सला जाणं, कॉफी पिणं, त्यानंतर आयफोन विकत घेणं, आयमॅक विकत घेणं किंवा ब्रँडेड टी शर्ट कपडे विकत घेणं आणि तुम्हाला असं दाखवून देणं की आम्हाला लाखो रुपये शेअर मार्केटमधून येत आहे आणि त्या आलेल्या पैशामधून आम्ही अशी लाईफ जगत आहे. जर तुम्हाला सुद्धा अशी लाईफ जगायची असेल तर लवकरात लवकर आमचा कोर्स विकत घ्या. मग साहजिकच काय होतं की त्यांची लाईफ बघून तुमच्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी लालच निर्माण होतं की यार आपल्याला सुद्धा अशी लाईफ पाहिजे, आपल्याला सुद्धा असा कष्ट न करता असा पैसा आला पाहिजे. मस्त 1 ते 2 तास शेअर मार्केटच्या स्क्रीन पुढे बसणं, दिवसाला 5-50 हजार रुपये कमवणं आणि निवांत विकेंडला कुठेतरी समुद्राच्या किनारी फिरायला जाणं. परंतु मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये फक्त फायदा कोर्स विकणाऱ्या व्यक्तीचा होत आहे, ना की शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्याचा. सेबी स्वतः सांगत आहे की बाबा 10 व्यक्तीमधील जवळपास 9 व्यक्ती हे लॉस मेकिंग आहेत आणि जो एक व्यक्ती प्रॉफिटेबल आहे तो लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. हे हरामखोर लोक तुम्हाला कधी सुद्धा सांगत नाही की बाबा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कर. हे तुम्हाला आल्या आल्या सांगणार निफ्टी बँक निफ्टी इंडेक्स मध्ये ट्रेडिंग करायला चालू कर. म्हणजे या व्यक्तींना 2 प्रकारचा पैसा हवा असतो. म्हणजे तुम्हाला कोर्स सुद्धा विकणार, त्यानंतर तुम्ही त्यांच्याकडे डीमॅट अकाउंट ओपन करायचं, रेफरल बोनस सुद्धा ते घेणार. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला लुटलं जातं. नुकत्याच सेबीने एका शेअर मार्केट शिकवणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केलेली आहे. अवधूत साठे त्यांचे नाव आहे. जवळपास त्यांनी 602 कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये फक्त कोर्स विकून कमवलेले आहेत आणि आय ओपनर सेमिनारच्या नावाखाली जवळपास त्यांनी 16 कोटी रुपये कमवलेले आहेत. म्हणजे यातून तुम्ही समजू शकता की कशा पद्धतीने मोठा फ्रॉड चालू आहे. तरीही तुम्हाला खात सुटलेली असेल की शेअर मार्केटमधून तुम्हाला करोडपती व्हायचं असेल तर तुमच्यासाठी मार्ग मोकळा आहे.